तीन नंबर साधक व जिज्ञासू हा वर्ग. या वर्गासाठी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. त्या ज्ञानेश्वरीचा अवलोकन अभ्यास निरीक्षण करून काही जीवनमुक्त झाले तर काहींना अनुभव आलेले सांगतात. साधका तू माऊली पिके सारस्वत तुझे पाऊली, किंवा साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा विठ्ठल आणि आता शेवटचा वर्ग म्हणजे तो अनाथांचा वर्ग. त्या वर्गामध्ये तुम्ही आम्ही येतो कारण आपण अनाथ आहोत म्हणजे गरीब आहोत. तुम्ही म्हणशाल ताई आम्ही गरीब नाही, आमच्याकडे भरपूर पैसे आहे, काय भरपूर धन आहे, पण इथे पैशाची श्रीमंती लागत नाही. इथे कशाची श्रीमंती लागते बाबा? मनाची श्रीमंती लागते. पदरी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, उद्धवात दरिद्र जाणं निश्चयचे. इथे मनाची श्रीमंती लागते. तर आपल्या मनाला श्रीमंती नाही. इथे आपण इंद्रियाच्या व मनाच्या ताब्यात आहोत. याचा विचार करून माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी हरिपाठ हा ग्रंथ लिहिला. 27 अभंगाचा हरिपाठ हा ग्रंथ लिहिला आणि त्याचा अवलोकन निरीक्षण अभ्यास करून ज्यांना अनुभव आला, असे गरीब आलेले अनुभव ज्यांना आला असे गरीब सांगतात काय, ज्ञानाबाई माझ्या अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. मग असा अनुभव आल्यांना हे काय सांगतात, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. म्हणजे जे अनाथ आहेत त्याला कोण माय आहे? ज्ञानाबाई आहे. आतापर्यंत आपण माऊलींच्या पारमार्थिक संपत्तीचं वर्णन केलं. आता आपण आपल्या अभंगाकडे वळूयात. विठ्ठल